सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे जी मंजू आहे ती आता तिथे फोनवर बोलत असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण मंजूच्या आईने तिला कॉल केलेला असतो आणि म्हणत असते, अगं मंजू, तुझे ते आजी सासरे आलाय ते थोडं डोक्यावर पडलेत का गं? काय चाललंय त्यांचं? आलं त्यांना कळतं की नाही काही? लहान मुलांसारखं करतायत. मला कळालंय ते तुझं लग्न लावून देण्याचं म्हणतायत. खरंच तुझं लग्न लावून देत आहेत की काय? तर आता मंजू म्हणते, अगं आई, हो, त्यांचं डोक्यात ते चालू आहे. पण आता काय करणार आपण? तर आता मोठ्या माणसाच्या पुढे बोलायचं नाही, हे तूच मला शिकवलंस ना, त्यामुळे मी काहीच नाही बोलू शकत. तर आता मंजूची आई म्हणते की अगं मंजू, तुला काही कळतं की नाही? तू पण खरंच लग्न करायला तयार झालीस का? अगं तुला काही वाटतं का सत्यजित राव आत्या एवढ्यात गेले आणि लगेच लग्न करायचं? तर ती म्हणते, मला काही माहिती नाही, मी उद्या तुझ्या घरी येत आहे, मला बाकीचं माहिती नाही असं म्हणते. तर इकडं सत्य येतो, म्हणतो, वाघमारे काय झालंय? तर आता मंजू म्हणते, अरे सत्या, आई येते घरी. अरे आई उद्या घरी येणार आहे आणि ती म्हणते की तुझा आजी सासरा लग्न लावून देतोय ना ते थांबवण्यासाठी. आता काय करायचं ना तूच बघ सत्या. तू जो ना तो प्लॅन करतो आणि सगळ्याच्यात आम्हीच फसतो. आता काय करायचं? तर इकडं मंजूची आई सकाळी सकाळी घरी येते. म्हणते, कुठे माझी मंजू? मंजू, अगं मंजू कुठं आहेस तू? तर आता मंजूची तिथे येते आणि म्हणते, काय झालं आई? तर आता लगेच मंजूला तिची आई म्हणते की चल मंजू माझ्यासोबत. अजिबात तू इथे थांबायचं नाही. इथे कशासाठी थांबायचं आहे गं? हे लोक तुझे लग्न लावून देण्याचं म्हणतायत दुसरं. यांना काय करायचं आहे गं? दुसरं लग्न लावून देतील तुझं ते. आणि अजिबात मलाही सहन होणार नाही आहे. अगं सत्यजित रावांना जाऊन किती दिवस झाले आणि लगेच दुसरं लग्न करायचं. काही वाटतं की नाही आहे आपल्या मनाला? अगं अजिबात दुसरं लग्न करायचं नाही आहे तू. आणि असं म्हणते आणि मंजूचा हात धरून घेऊन जायला लागते. तर आता जे काका असतात ते येतात आणि आता ते म्हणतात की अगं काय करताय तुम्ही हे? अहो थांबा, असं काही करू शकत नाही आमच्या नातसूनासोबत तुम्ही, असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. खरंच मंजूची आई जाईल का मंजूला घेऊन? हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.